कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची विजयी घोडदौड ही सुरू झालेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 15 नगरसेवक हे बिनविरोध विजयी झालेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शिष्टाईला या ठिकाणी यश आलेलं आहे। विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल चव्हाणांची माघार। प्रभाग क्रमांक 14 ब मधून स्नेहल चव्हाण निवडणूक लढवणार आहेत। स्नेहल चव्हाण या राहुल चव्हाण यांच्या पत्नी आहेत। आपण पक्षाच्या विरोधात गेलेलो नाही, आपण पक्षाच्या विरोधात कुठेही गेलो नाही, उलट आपल्या पक्षाचा उमेदवार ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी आपली पत्नी स्नेहल निवडणुकीसाठी उभी आहे असं राहुल चव्हाण यांनी म्हटलंय। जसं मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं अर्ज भरताना माझ्यावर जे अन्याय झालेला आहे, एकमेव नगरसेवक शिवसेनेचा स्टँडिंग नगरसेवक असताना जे माझं तिकीट कापण्यात आलं या ठिकाणी माझ्यावर जे अन्याय झालेला आहे, मी त्याची तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादाने मी म्हटलेले की ही गोष्ट शिंदे साहेबांपर्यंत पोहोचणं गरजेचे होते। कारण तिकडे साहेब मुंबईच्या इलेक्शन मध्ये असले त्यांची माझी देखील गाठभेट झाली नाही। कारण ह्या ठिकाणी मी थांबून मी राजकारणात माघार घेत नाही। माझे कोणी किती पण कापायचा माझा प्रयत्न केलं तर मला सगळ्या जनतेचा आशीर्वाद आहे। पत्रकार माध्यमातून मी लोकांनी एवढंच सांगू इच्छितो, या ठिकाणी माझी बायको स्नेहल राहुल चव्हाण यासनी मी प्रभाग क्रमांक 14 मधनं ब मधनं ओपन मध्ये उभा केलेला आहे। तर सर्व जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी भाजपवर या ठिकाणी टीकास्त्र डागलंय। सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर परिषद बिनविरोध झाली आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव चुकीच्या पद्धतीने गेलं अशी जहरी टीका महेश साठे यांनी भाजपवर केली आहे। मनसेच्या नूतन नगरसेविका माधुरी दिलीप धोत्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। अनगर बिनविरोध झालं आणि पुढील जे समीकरण घडलं ते मला वाटतं जनतेनं त्या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी गेलं। एकंदरीतच काय महाराष्ट्रात नाही तर देशात आता बीजेपीला त्या ठिकाणी काउंटडाऊन चार्ज झाला। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील जिल्हा परिषद असतील, आता महानगरपालिका देखील आपण सोलापूरची आपण पाहिली तर तिथं देखील आपली अजितदादा गट आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपनं आपण तिथं आव्हान देतो आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू घसरली। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला मोठा झटका बसतोय। एमआयएम पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची माघार परवीन केसर खान यांच्या माघारीनं चर्चांना उधाण आलंय। प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारी देण्यात आली होती, मात्र ही माघार घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलंय। सोलापुरात अर्ज माघारी घेताना पुन्हा एकदा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 3 मधील भाजप उमेदवार राजू पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये हुज्जत झालेली आहे। भाजप उमेदवार राजू पाटील यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील एका अपक्ष उमेदवाराचे अर्ज मागे घेण्यासाठी भाजप उमेदवार राजू पाटील हे प्रयत्न करत होते। त्याचवेळी 3 वाजले, वेळ संपली म्हणून शिवसेनेचे सुरेश पाटील यांच्या समर्थकांनी राजू पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र 3 वाजण्यास अजून 3 मिनिटे शिल्लक असल्याचं सांगत राजू पाटील यांनी रोष व्यक्त केलाय। दरम्यान या प्रकरणात न्यायालयात जाणार असल्याची भूमिका भाजप उमेदवार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे। राजू पाटील यांची पोलिसांसोबत या ठिकाणी बाचाबाची झालेली आहे। अर्ज माघारी घेताना हा गोंधळ निर्माण झालेला आहे। 3 वाजण्यास 3 मिनिटं आहेत असं सांगत या ठिकाणी अर्ज मागे घेण्याचा हा प्रयत्न करण्यात येत होता, मात्र अर्ज मागे घेऊ न दिल्याने हा संपूर्ण गोंधळ निर्माण झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।